तयार झाल्या आहेत मस्तपैकी आपल्या हळदीच्या पानातल्या पातोळ्या। वा वा वा। तर एक नारळ फोडून घेतलेत, त्याचे असे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि आता हे मिक्सर मध्ये बारीक करणार आहोत आपण। खोबऱ्यामध्येच ना वेलची टाकली आणि हे बघताय आमच्या कराडमधला गुळ आलाय आमच्या घरी। टेंबू इथे बनतो हा। कढई घेतली आहे, कढईमध्ये आपण टाकणार आहोत खोबरं, गुळ, छान असं मिक्स करून घेऊया आणि आपल्याला गुळ वितळवायचा आहे। तीच कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 वाटी पाणी आणि साधारण मीठ टाकते चिमटीवर एवढं। मला उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये पीठ टाकणार आहोत तांदळाचं 1 वाटीभर इतकं। ह्याचे गोळे करून घेऊया छोटे छोटे असे, स्टीमर तापत ठेवूया। हळदीचं पान धुवून घेतलं फक्त, हळदीचं पान घेतलेलं आहे हे असं थापून घेणार आहोत। ह्याच्यावरती सारण ठेवणार आहोत आणि ह्याला फोल्ड करणार आहोत आणि याचं बाजूचं नासा कडा ते दाबून घेणार आहोत व्यवस्थित आणि ह्याला असं फोल्ड करणार आहोत। तयार झाल्या आहेत मस्तपैकी आपल्या हळदीच्या पानातल्या पातोळ्या। पातोळ्या छान अशा उकडून झालेल्या आहेत, आता आपण हे पानातून बाहेर काढू। छान अशा पातोळ्या तयार आणि मस्त त्याला केळीच्या पानामध्ये नैवेद्य दाखवण्यासाठी घेतलेला आहे। चला नैवेद्य दाखवूया। चला पातोळ्यांचा नैवेद्य दाखवून झालाय। तर मिनी ब्लॉग संपण्याच्या आधी ना तुम्हाला एक सांगायचं होतं, आमच्या भाऊंनी आणि दीदीने मिळून एक नवीन YouTube चॅनल चालू केलंय वाइब्स विथ AP। तर नक्की कॅप्शन मध्ये त्याचं लिंक दिलेली आहे, नक्की जाऊन एकदा चेक करा। ट्रॅव्हल रिलेटेड, कुकिंग रिलेटेड, गावचे व्हिडिओज असतात खूप सुंदर सुंदर। तर नक्की लाईक करा, त्यांच्या पण चॅनलला शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त आणि त्यांना सपोर्ट करा। आणि आजचा मिनी ब्लॉग इथे सेंड करते। तुम्हाला हा नागपंचमी विशेष मिनी ब्लॉग कसा काय वाटला, मी पूजा केली, परत पातोळ्या बनवल्या, एकूणच कसं काय वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्ही नागपंचमी कशी काय साजरी केली ते पण कमेंट करून नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, काळजी घ्या, राधे कृष्ण।